झी 24 तास एक पाऊल पुढे। विविध रंगाची आकर्षक फुलझाडं आपण बागेत किंवा निसर्गरम्य ठिकाणी पाहत असतो। या फुलांपैकी फारच थोडी फुलं आपल्या ओळखीची असतात। आपली हीच अडचण ओळखलेली आहे पर्यावरण प्रेमी श्रीकांत इंगळ हलीकर यांनी। इंगळ हलीकरांच्या संशोधनामुळे आज आपल्याला हळूहळू विविध फुलांची ओळख होऊ लागलेली आहे। आपण एखाद्या बागेत गेलो किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणची किती फुलं ओळखता येतात? 1, 2, फार फार तर 10। पण त्यापुढे आपल्याला फुलांची फारशी माहिती नसते। एखादं आकर्षक फूल दिसायला छान वाटत असलं तरी त्याबद्दल आपल्याला माहिती नसते। आणि नेमकी हीच अडचण दूर करण्यासाठी पुण्यातला एक निसर्गप्रेमी पुढे आला आणि त्यांनी अनेकांची अडचण दूर केली। तो अवलिया म्हणजे श्रीकांत इंगळ हलीकर। पेशाने इंजिनियर असलेल्या श्रीकांत इंगळ हलीकर यांना सुरुवातीपासूनच निसर्गाची आवड होती। त्यातूनच सुरू झाली सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून कडे कपाऱ्यातून मनमुराद भटकंती। इथे फिरताना विविध फुलं पाहताना यातल्या अनेक फुलांची त्यांच्या जाती प्रजातींची काही माहिती उपलब्ध नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। एवढंच नाही तर त्याबद्दल माहिती देणारं पुस्तकही उपलब्ध नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि 15 वर्षांच्या अनुभवातून त्यांनी या संदर्भात पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला। आपल्या इथल्या ज्या वनस्पती आहेत या सर्व त्याचा शास्त्रीय अभ्यास फक्त वनस्पती शास्त्रज्ञांनी केलेला आहे आणि त्यांनी अशी सामान्य माणसांसाठी समजतील त्यांना त्याचा काहीतरी बोध होईल अशी कुठली पुस्तकं किंवा फील्ड गाईड्स ज्याला म्हणतात अशी काही काढलेली नव्हती। आणि त्यामुळे मला ही त्याची कमतरता जाणवली। मी जेव्हा हिंडायचो आणि फुलांकडे बघायचो त्यांचा अभ्यास करायचो। म्हणजे आता एखादा पक्षी बघतो आपण तेव्हा तो झाडावर बसतो, झाडाची फळं खातो, मग ते कुठल्या झाडाची फळं खातोय, त्या फळाचं नाव काय, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, असं जेव्हा मी पक्षाखेरीज त्याचं जे अभ्यास करायचो त्यावेळेला मला नेहमी अडचण यायची। आणि त्यामुळे मला असं वाटलं की ह्या सर्व वनस्पतींचा अभ्यास करून सामान्य माणसाची चौकसता हे त्याची जी जागरूकता आहे ती निर्माण करण्यासाठी आपण काहीतरी करावं असं मी ठरवलं। केवळ फुलांची माहिती देणारी पुस्तकं लिहिणं इथपर्यंतच त्यांचं काम मर्यादित नाही। त्यांच्या या लेखनामुळे सह्याद्रीच्या कुशीत कोणत्या जाती आहेत आणि कुठल्या जाती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत याची माहितीही नव्यानं समोर आली। कुठल्याही वनस्पतीची त्याची पानांचे चित्र किंवा त्याच्या खोडाचे चित्र असं करण्यापेक्षा त्याच्या फुलांवरनं ओळखावं असं मी ठरवलं आणि त्याच्यामुळे ते जास्त आकर्षक झालं। कारण फुलांचे रंग, फुलांचे जे वास किंवा जे निरनिराळ्या वेळा असतात फुलण्याच्या हे सामान्य माणसाला नेहमी अपील होतं आणि त्यांना जे आकर्षित होईल अशाच प्रकारे रचना करायची ठरली। म्हणून मी जेव्हा वनस्पतींचं पुस्तक लिहिलं त्याला फ्लॉवर्सचं पुस्तक असं मी नाव दिलं आणि म्हणून ते सगळे आकर्षक झाले आणि त्याच्यासाठी फोटोग्राफी हे तंत्र वापरलं आणि फोटोग्राफीमध्ये ते चांगले दिसतील अशा प्रकारची फोटोग्राफी करून त्याचे रंग, त्याचे आकार, उठून दिसेल फुल असं केल्यामुळे त्याच्याकडे लोकांचं जास्त लक्ष गेलं। तोपर्यंत लोक वनस्पती पाहिजे पण त्याच्या फुलांकडे विशेष लक्ष द्यायचे नाहीत आणि आता फुलांचा मी अभ्यास करून त्याच्या फुलांची जी चित्र दिल्यामुळे माझ्या वनस्पतींच्या पुस्तकात फक्त फुलाचं चित्र असतं। झाडांची फुलं ही सामान्यांना अधिक आकर्षित करतात म्हणून मग या पुस्तकातून प्राधान्य दिलं गेलं ते फुलांनाच, जेणेकरून त्या विशिष्ट वनस्पतींची ओळखही तिच्या फुलांद्वारेच होईल। निसर्ग वाचवा म्हणजे नेमकं काय वाचवा, तर ते नेमकं आपल्याकडे काय आहे आणि आपण नेमकं काय वाचवायचं हे या डॉक्युमेंटेशनमुळे कळलं आहे आणि कसं वाचवायचं ह्याच्याबद्दल सुद्धा आता मी प्रयत्न करतोय। मी जेव्हा हिंडलो तेव्हा मला ज्या दुर्मिळ वनस्पती सापडल्या या दुर्मिळ वनस्पती सापडताना मला लक्षात आलं की एका जातीचं एखादं दुसरं झाड आहे संपूर्ण महाराष्ट्रात, तर त्या जातींचा पूर्ण अभ्यास करून त्यांची संख्या कशी वाढवायची याचा मी अभ्यास करून त्या वनस्पतींची बिया गोळा केल्या किंवा त्याच्यापासून कटिंग तयार केली आणि त्या वनस्पतींची रोपं तयार करून मी आता आमच्या बागेमध्ये वाढवतो आणि ही रोपं परत नेऊन दुसरीकडे लावतो। अशा प्रकारे मी स्वतः माझ्याकडे 100 जातींची यादी आहे सह्याद्रीतल्या की ज्या दुर्मिळ आहेत खूप आणि ज्याच्यावर कोणी फारसं काम करत नाही। जैवविविधतेनं समृद्ध अशा सह्याद्री परिसरातल्या या सृष्टीच्या ठेव्याची नोंद ठेवणं आवश्यक असतं। एखाद्या वनस्पतीचा मनुष्य जातीला उपयोग असो वा नसो, एक प्रजाती म्हणून तिचं संवर्धन गरजेचं आहे या भावनेनंच श्रीकांत इंगळ हलीकर यांचं कार्य सुरू आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।